कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता तुमचं काय चाललंय? हे अवघड मामा, तुम्हाला नाही माहित. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या वारीने. मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूचा. मी प्रामाणिकपणानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन, उपाशी तापाशी राहून, आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलोय. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज पळतो करतोय. समाज कामधंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झाले लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काही बोलवत नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठी म्हणते, यांच्या नावाला लागला ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. शहाण्णव कशाला म्हणते? आम्हाला नुसत्या शहाण्णवचा भाषा शिकू नका. क्षेत्रीय मराठ्यांचा धर्म आहे. जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षेत्रीय मराठी शहाण्णव म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णव म्हणलं जातं. तो कोणता रे शहाण्णव आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी घेतो ना त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाचे घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या 96 मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात रक्ताच्या थारोळ्यात किंकळणारे आमचे अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते.